महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या वतीने अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली 12वी राष्ट्रीय बेसबॉल फेडरेशन कपचे आयोजन 7 ते 10 जून पर्यंत अमरावतीत करण्यात आले आहे। या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 500हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक अमरावतीत येत आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मैदानात होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत 37व्या वरिष्ठ राष्ट्रीय बेसबॉल चॅम्पियनशिप संगरूर, पंजाब येथून निवडण्यात आलेले पुरुषांचे 8 टॉप संघ, त्यामध्ये यजमान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड हे पुरुषांचे, तर पंजाब, दिल्ली, यजमान महाराष्ट्र, केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, ओडिशा हे मुलींचे संघ सहभागी होणार आहे। या स्पर्धेसाठी यजमान अमरावतीमध्ये महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मैदानावर सुरू झाले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन 8 तारखेला सायंकाळी 5 वाजता खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, अमेच्युअर बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी गर्ग, महासचिव अरविंद कुमार व खजिनदार एस व्यंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। माझं नाव आहे राजेंद्र इखंडकर। मी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचा सचिव आहे। आज महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच फेडरेशन कप राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा घेतली जात आहे। या स्पर्धेमध्ये जे क्वालिफाय झालेले 8 संघ आहेत, पुरुष व महिलांचे, ते या स्पर्धेला सहभागी होतील। कारण सातत्याने 6 ते 7 वर्षापासून महाराष्ट्र हा मेरिटमध्ये असलेले संघ, पुरुषांचे, महिलांचे, तसेच सब ज्युनियर, ज्युनियर व शालेयला देखील आपल्याला चांगल्या रीतीने रिस्पॉन्स मिळालेला आहे। आणि त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातील सर्व सचिव, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू, पालक यांचं चांगल्या रीतीने सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर या अमरावती शहरामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही राहिलेलो आहोत। 2004 साली प्रथमच आम्ही ज्युनियरची राज्यस्तरीय स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेपासून तर आज आम्ही या बेसबॉलचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सातत्याने सहभागी झालेलो आहोत। आणि त्याचबरोबर आमचे अमरावती जिल्ह्याचे सचिव व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजित नितनवार सर यांचं आर्थिक, सामाजिक सगळ्याच गोष्टींना पाठबळ आहे व याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा खेळ देखील चांगल्याच रीतीने वाढतो। आणि या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ थोडा महागडा असला तरी ग्रामीण भागातून याला प्रोत्साहन चांगल्या रीतीने मिळत आहे। आणि त्यात जे आपण खेळाचं जे टॅलेंट म्हणतो, टॅलेंट हंट, ते आपल्याला ग्रामीण भागातूनच मिळते आणि बेसबॉलला त्याचा फायदा खूप झालेला आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।